नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आशा करते की 12वी बोर्डाची छान तयारी सुरू असणार आहे आणि त्यातच इंग्रजीबद्दलही तुम्हाला थोडीशी शंका आहे. बरेच विद्यार्थी कमेंट करतात, मेसेज करतात आणि त्या माध्यमातून ते माझ्या संपर्कात आहेत. त्यांची अशी शंका होती की सेक्शन 3 जो आहे तर त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या प्रश्नांची तयारी करायची, कशी करायची. काही विद्यार्थ्यांनी सुद्धा मला या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या सर्वच विद्यार्थ्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणखीन एक सांगायचं आहे की यामध्ये मी जे प्रश्न तुम्हाला सांगणार आहे तर त्या प्रश्नांचे व्हिडिओसुद्धा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. फक्त एक असतं की 16 मार्कांचा हा जो सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही 16पैकी 16 नक्की मार्क मिळवू शकता. पण कसं आहे की या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा तुम्ही हे मार्क मिळवायला जाता तेव्हा तुमच्या प्रश्नांची निवडसुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाची असते. तर ते कोणते प्रश्न निवडायचे आहेत जेणेकरून 3 तासामध्ये जर तुम्ही प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर बघितलात आणि तुम्ही जर मागच्या वर्षी ज्यांनी बोर्ड दिलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांच्याशी जर तुम्ही संपर्कात असाल किंवा तुमचे शिक्षकही तुम्हाला वारंवार सांगत असणार आहेत की बोर्डाचा जो इंग्रजीचा पेपर आहे तो तसा कवर होत नाही. भलेही 80 मार्क जरी असले तरी आपल्याला असं वाटतं की अरे पूर्वी 100 मार्काचा होता, आता 80 मार्काचा झाला आहे, तर माझा पेपर कदाचित 2 तासातच पूर्ण होईल. तर तसं नाही आहे बरं का. तर त्यामुळे या ठिकाणी लिखाण खूप आहे. टाईम मॅनेजमेंट केलं तर खूप छान पद्धतीने अगदी तुमची शेवटची 10 मिनटं सोडून तुम्ही अगदी व्यवस्थित पेपर सोडवू शकता. पण हे टाईम मॅनेजमेंट आपल्याला या ठिकाणी जमलं पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रश्नांची निवड कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारे, कमी लिखाणातही स्मार्टली मार्क मिळवून देणारे असे प्रश्न कोणते आहेत, आज आपण ते या ठिकाणी बघणार आहोत. पण एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इतर व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी तुम्हाला सेक्शन 3 दिसत असणार आहे, रायटिंग स्किल. आता रायटिंग स्किल सेक्शन 3 हा जो आहे तो 16 मार्कांचा आहे. त्याच्यामध्ये A, B, C आणि D असे 4 प्रश्न असतात बरं का. मग Aमध्ये 3 प्रश्न, Bमध्ये 3, Cमध्ये 3 आणि Dमध्ये 3 असे आहेत आणि ते प्रत्येकी 4-4 मार्कांसाठी आहेत. पूर्वी कसं व्हायचं माहिती का मित्रमैत्रिणींनो, की एक प्रश्न विचारला जाईल त्याच्यासाठी फक्त एकच ऑर असायचा. पण आता कसं झालेलं आहे माहिती आहे, की 3 प्रश्न दिलेले असणार आणि 3 पैकी तुम्हाला कुठलाही एक सोडवायचा. म्हणजे तुमच्यापुढे आता या ठिकाणी चॉईस फक्त 2 नाही आहे, तर या ठिकाणी 3 आहेत. त्यामुळे तुम्ही इझिली काय करू शकता, तुमच्या चॉईसचा प्रश्न निवडू शकता. मग आता Aमध्ये कोणता आहे, तर या ठिकाणी Aमध्ये ड्राफ्ट ऑफ व्हर्च्युअल मेसेज आहे. सेकंड जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज दिलेला आहे आणि तिसरा जो आहे तो ग्रुप डिस्कशन दिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगेन की या तिन्हीपैकी कोणता प्रश्न निवडायचा आहे जेणेकरून तुम्ही छान आणि स्मार्टली या ठिकाणी काय करू शकता, आन्सर देऊ शकता. त्यातला जो पहिला प्रश्न आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, हा क्वेश्चन जो आहे तो तुम्ही सोडवायला घ्यायचा आहे. कारण याच्यामध्ये कसं होतं सांगू, एकतर हा क्वेश्चन कसा सोडवायचा आहे याची स्ट्रॅटेजी एकदा का तुमच्या लक्षात आली की तुम्ही इझिली काय करू शकता, ते कमी वेळेमध्ये आणि कमी लिखाणामध्ये चांगले मार्क या ठिकाणी मिळवू शकता बरं का. याच्यामध्ये कुठले असतात, टू आणि फ्रॉम, म्हणजे तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कोणाला हा मेसेज देताय, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तारीख, वेळ, यासुद्धा गोष्टी काय आहेत, म्हणजे टाईम अँड डेट, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेला मेसेज म्हणजे काय, की अगदी थोडक्यात लिहायचा असतो. तिथं तुम्हाला समरायझिंगसुद्धा करायचं नाही, म्हणजे समरी इतकंही मोठं लिहायचं नाही किंवा निबंधही लिहायचा नाही, पण छोटासा मेसेज तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे, त्यांना कन्वे करायचा असतो. इथं सिच्युएशन तुम्हाला दिलेली असते, त्या सिच्युएशननुसार तुम्हाला काय करायचं असतं. तर आता हे ड्राफ्ट ऑफ मेसेजमध्ये कसं असतं की एक सिच्युएशन आता या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, बरोबर. मग आता दिलेल्या सिच्युएशननुसार तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी छोटासा मेसेज त्यांना काय करायचा आहे, लिहून द्यायचा आहे. तर या संदर्भातला सुद्धा एक माझा व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर बघा. म्हणजे आता हे 2 प्रश्न का टाळायचे, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन, लक्षात घ्या. कारण स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन या दोघांना सुद्धा काय करावं लागतं, थोडासा परत विचार करावा लागतो. GDला म्हणजे ग्रुप डिस्कशनला तर तुम्हाला या ठिकाणी 100% विचार करावा लागणार आहे. ती सिच्युएशन क्रिएट करावी लागणार आहे. एका वेळेला तुम्ही 3-4 कॅरेक्टर रंगवावे लागणार आहेत आणि त्यांची मतं आणि त्या मतांचे म्हणजे त्यांची मतं, त्यांचे वेगवेगळे विचार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत, या ठिकाणी मांडायच्या आहेत. त्यामुळे तिथं आपल्याला विचार करायला वेळ नाही आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही स्मार्टली, प्रेझन्स ऑफ माइंडली तुम्ही काय करायचं, या ठिकाणी जी सिच्युएशन दिलेली आहे ती करायची आहे.
जेव्हा तुम्ही माझा हा व्हिडिओ बघाल ह्याचा ड्राफ्ट ऑफ मेसेजचा, तेव्हा ड्राफ्ट ऑफ व्हर्च्युअल मेसेजचा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने आणि जवळजवळ 8 ते 10 उदाहरणं मी त्या ठिकाणी दिलेली आहेत. ते स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊन जर त्याचा जरी सराव केलात तरीसुद्धा छान आणि चांगली प्रॅक्टिस होणार आहे. त्याच्यानंतर मी SOP टाळा असं का म्हणते आहे, कारण SOP लिखाण करणं हे खूप, जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल तर तुम्ही हे करू शकता. पण यामध्ये तुम्हाला म्हणजे आत्ता जर वेळ कमी आहे, याच्यामध्ये एखादी गोष्ट समजून घेऊन त्याची वारंवार प्रॅक्टिस करणं आणि एकाच प्रश्नाला इतकं महत्त्व देणं हे जर शक्य नसेल तर प्लीज माझं हे सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी ड्राफ्ट ऑफ व्हर्च्युअलला महत्त्व द्या. हा झाला पहिला प्रश्न. आता इथं तुम्ही किती स्कोअर करू शकता किंवा इथं छान पद्धतीनं स्कोअर करायचा असेल तर नेमकी कोणती स्ट्रॅटेजी वापरायची आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल. मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते बरं का. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, तो म्हणजे बी. आता बीमध्ये इथं एनी वन असं म्हटलेलं आहे. यामध्ये पहिला आहे बघा ईमेल आहे, दुसरा रिपोर्ट रायटिंग आणि तिसरा इंटरव्ह्यू आहे. या ठिकाणी मला खूप गमतीशीर गोष्ट सांगायची. हा प्रश्न ना तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा आहेच, 100% आहे. फक्त कसं थोडंसं डोळे उघडे ठेवा. या ठिकाणी ईमेल रायटिंग आपल्याला एक क्रेज असते, हा नवीन काहीतरी प्रश्न आहे, लिहून छान दिलेला आहे, मान्य आहे अगदी लिखाणाची. माझा ईमेलवरती पण व्हिडिओ आहे बरं का, तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही जरूर लिहू शकता. पण सांगणं इतकंच आहे की वेळ पण मिळेल तर प्लीज नका त्या भानगडीत पडू. तर या ठिकाणी ईमेल रायटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला साधारण 1-2 पानांचा ईमेल लिहावा लागेल किंवा मग एका पानाचं जरी तुम्ही लिहत असाल तर त्याच्यामध्ये सगळे फीचर्स त्याचे यायला पाहिजेत, जसं CC BC या गोष्टी, म्हणजे ब्लँक कार्बन कॉपी या पद्धतीचे. तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यानंतर आपल्याला PC ऑन केल्यानंतर जे आयकॉन दिसतात की नाही आपण एखाद्याला मेल सेंड करताना, ते सुद्धा त्या ठिकाणी बनवावे लागतात. मग याच्यामध्ये परत वेळ जातो तुमचा. त्यामुळं मला एक सांगायचं आहे की हा प्रश्न न केलेला बरा. त्याच्यानंतर आहे रिपोर्ट रायटिंग. आता रिपोर्ट रायटिंगमध्ये पुन्हा ॲज युज्युअल आता बरेच जण या ठिकाणी असं असणार आहेत की नाही आम्ही 10वीपर्यंत रिपोर्ट रायटिंग केलेलं आहे त्यामुळे जमेल. पण बघा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला एक चॅलेंज असं येणार आहे की तुम्हाला जे काही सिच्युएशन दिलेली आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही गेस्ट आहेत, त्याच्यानंतर लाईटनिंग आहे, फॅलिसिटेशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी परत त्याच्यामध्ये तुम्हाला रंगवून तयार कराव्या लागणार आहेत, लिहाव्या लागणार आहेत. जरी तुम्ही समजा एखादी तयार केलेली स्क्रिप्ट जरी पाठ करून आला असाल तरी एक लक्षात घ्या, तुम्ही जर ती लिहायची म्हटली तर एक साधारण रिपोर्ट हा 1 ते 1.5-2 पानांचा तरी पाहिजे. मग आता 1.5-2 पानांचं लिखाण करणं म्हणजे साधारण किती शब्द इथं दिलेलेच आहेत, 150 ते 200 शब्दांचं तुमचं लिखाण हवं आहे, बरोबर. मग आता 150 ते 200 शब्द तुम्ही लिहिणार म्हटल्यानंतर साधारण एक 20-25 मिनटं तरी आपण धरूयात. जरी तुम्ही तोंडपाठ जरी केली असेल एखादी तयार स्क्रिप्ट, मग एवढा वेळ आपल्याकडं नाही आहे, तर आपल्याला चटकन या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत. आणि यामध्ये दोघांनाही खात्री नाही आहे की पैकीच्या पैकी मार्क मिळतील. म्हणजे ईमेल लिहा किंवा रिपोर्ट लिहा. पण इंटरव्ह्यू क्वेश्चन जर तुम्ही हँडल केलेत तर 100% सांगते की तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय, म्हणजे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता. पण ते नेमकं कसं काय, कारण या ठिकाणी कसं होतं बघा, जेव्हा इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्ही लिहायला घेता त्यावेळी ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ती व्यक्ती, ती पर्सनॅलिटी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे आपल्याला समजलेलं असतं किंवा हे दिलेलं असतं. मग आता इथं इथं दिलेलं आहे बघा, विथ द हेल्प ऑफ फॉर्मॅट इंटरव्ह्यू. आता इथं इंटरव्ह्यू या ठिकाणी दिलेलं आहे फॉर्मॅट, घाबरायचं नाही आहे, काही वेगळं काही दिलेलं नाही आहे. इथं फील्ड दिलेलं आहे, त्या व्यक्तीचं तुम्ही डेट जे काही आहे कोणत्या दिवशी करणार आहात, व्हेन्यू टाईम आहे, त्याच्यानंतर ड्युरेशन आहे साधारण 2 आवर असं लिहू शकता तुम्ही. आणि तुमचं जे काही क्वेश्चन्स आहे ते स्टार्ट करायचं आहे. मग क्वेश्चनचा बेस कसा असणार आहे बघा, पहिला जो आहे तो मोटिवेशन असणार आहे, त्याच्यानंतर त्यांचं प्रिपरेशन, सपोर्ट, त्यांचे गुरु टीचर्स जे असतील, त्याच्यानंतर त्याचा फर्स्ट ब्रेक असेल, पब्लिक रिस्पॉन्स आहे, त्याच्यानंतर मग त्यांचे गोल असतील, ड्रीम असतील, आणि मग तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल म्हणून त्यांचा फ्युचरमधला असणारा मेसेज असेल न्यू जनरेशनला किंवा अपकमिंग जे कोण येणार आहेत या फील्डमध्ये त्यांच्यासाठी काही मेसेज असेल, काही की वर्ड्स असतील, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ते इझिली लिहू शकता. मग याच्या संदर्भातला सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे की जे बऱ्यापैकी याच पॉईंटला मॅच होणारे असे कॉमन प्रश्न जरी तुम्ही पाठ करून गेलात आणि ते जरी तुम्ही लिहिलेत
छान फॉर्मॅटमध्ये बरं का. पण नुसतंच लिहायचं आहे म्हणून नाही, प्रेझेंटेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे लँग्वेजमध्ये, हेही ध्यानात घ्या. तर लिहिलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला अर्धा या हिशोबाने या ठिकाणी जर तुम्ही 8 प्रश्न लिहिले तर 4 पैकी तुम्हाला काय मिळू शकतात, 4 मार्क अगदी सोप्या पद्धतीने मिळू शकतात. पण ते वाक्य स्ट्रक्चर जे काही आहे त्याचं व्यवस्थित पाहिजे, ग्रामर व्यवस्थित पाहिजे, स्पेलिंग नीट पाहिजेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जर रेडीमेड काही प्रश्न कॉमनली तयार केलेत आणि तेच जर तुम्ही जाऊन लिहिलेत तरीसुद्धा चालू शकतं. या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ माझा आहे. प्रत्येक क्षेत्रातले जवळजवळ 8-8, 10-10 असे 25-30 प्रश्न कॉमन काढून दिलेले आहेत. त्यातले तुम्हाला जे सोपे वाटतात ते 10-12 प्रश्न करून जा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क मिळतील. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे सी. आता सीमध्ये आहे स्पीच आहे, कंपॅरिंग आहे आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया आहे. आता स्पीच हा जो क्वेश्चन आहे तो अगदी आपण 6वी-7वीपासून जसं आपल्याला इंग्रजी बऱ्यापैकी लिहिता यायला लागलं तेव्हापासून आपण हँडल करतो आहे, बरोबर. स्पीच एसेमध्ये फरक आहे हेही लक्षात घ्या. माझा स्पीचचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तर त्या दोघांच्यामध्ये काय फरक आहे आणि त्यांच्यामध्ये तो फरक बाजूला ठेवून आपण कशा पद्धतीने स्पीच आणि एसे दोन्ही एकत्र पद्धतीने लिहू शकतो, हँडल करू शकतो, हे सुद्धा सांगितलेलं आहे. स्पीचमध्ये मात्र तुमचं पहिलं सॅल्युटेशन खूप महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये तुम्ही रिस्पेक्टेड फॅकल्टी किंवा रिस्पेक्टेड टीचर्स, माय डिअर फ्रेंड्स, टुडे आय एम हिअर टू स्टँडिंग फॉर डिलिव्हर माय स्पीच डॅश डॅश सब्जेक्ट असं म्हणून तुम्हाला सुरू करायचं आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. स्टार्ट एंड या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी तुम्ही लिहून जर काही कोटेशन्स, काही प्रोवर्ज, काही या ठिकाणी म्हणींचा वापर करून, काही इन्सिडन्स अकॉर्डिंग टू मी या पद्धतीने या शब्दांचा त्याच्यामध्ये वापर करून तुम्ही जर स्पीच तयार केलं आणि ते जर तुम्ही तिथं लिहिलं तर ते छान पद्धतीने लिहू शकता. आता हे जरा हा जो आहे तो ट्रिकी आहे, सी जो आहे बरं का. याच्यामध्ये लिखाण तिघांना सुद्धा इथं पळवाट नाही आहे बरं का. स्पीच आहे बघा, कंपायरिंगसुद्धा आहे, सूत्रसंचालन, त्याच्यानंतर येतो तो म्हणजे एक्सपान्शन ऑफ आयडिया. आता बरेच जण काय करतात माहिती का, सूत्रसंचालनाचं कंपायरिंगचं जे असतं की नाही ते रेडीमेड स्क्रिप्ट तयार करून देतात आणि मग ती लिहा म्हणतात. पण मला की बघा थोडंसं तुमच्या टाईममध्ये बसत असेल तर तुम्ही ती रिस्क घ्या. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्ही हा कंपायरिंगचा क्वेश्चन घेत बसलात की नाही तर पुढे नॉवेलचे काही येणारे प्रश्न तुमच्या हातून सुटणार आहेत. त्याच्यामुळे ती रिस्क न घेता मला असं वाटतं की साधारण 1 ते 2 पानांचं स्पीच तुम्ही लिहा, ज्यामध्ये तुम्ही कॉमन काही कोटेशन्स काढा. स्टार्ट टू एंड तुम्हाला माहिती आहे, स्टार्टिंगला जे काही मी आत्ता सांगितलं त्या 2-3 ओळी आणि एंडला पण तुम्ही एक छान अशा पद्धतीचा एक पॅराग्राफ तयार करा, 1-2 ओळी तयार करा आणि मध्ये जो काही सब्जेक्ट स्पीचला दिलेला आहे तर मी जे काही तुमचं मत आहे ते तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. मग आता इथं तुम्हाला रेडीमेड स्क्रिप्ट मात्र तयार करून मिळणार नाही, पण प्रेझन्स ऑफ माइंडनी तुम्ही काय करू शकता, तुमच्या त्या ठिकाणी नॉलेजवरती एक स्पीच छान तयार करून लिहू शकता. त्याच्यानंतर आहे पुढचा म्हणजे मी या ठिकाणी सीला तर सांगेन की तुम्ही स्पीच लिहा, ते जास्त बेटर आहे. अगेन आहे डीमध्ये. आता डीमध्ये तुम्ही बघू शकता की रिव्ह्यू आहे, फिल्म रिव्ह्यू आहे किंवा बुक रिव्ह्यू असेल या ठिकाणी. अगेन या ठिकाणी ब्लॉग रायटिंग आहे आणि अपील रायटिंग आहे. त्या तिघांच्यामध्ये मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही अपील लिहा. अपीलचे माझे खूप छान व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये शॉर्ट्स पण केलेले आहेत. तर अपील लिहत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायचं आहे, बऱ्याच जणांना अपील लिखाण केलेलं असणार आहे, त्यामुळे तेही ठाऊक आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की तुम्ही अपील लिहा. फिल्म रिव्ह्यूच्या मागे पडू नका. बऱ्याच जणांना असं वाटेल की फिल्म रिव्ह्यू म्हणजे अरे हां आपण पुष्पा 3बद्दल अगदी इझिली लिहू शकतो की नाही. स्टोरी लिहायची नाही आहे बाळांनो. या ठिकाणी डायरेक्टर, त्याच्यानंतर ॲक्टर, को ॲक्टर्स असतील म्हणा, म्हणजे अगदी संगीतकार, गीतकार, त्याच्यानंतर प्रोड्युसर असतील म्हणा, रायटर असतील म्हणा किंवा अगदी कोरिओग्राफर असतील म्हणा, मेकअप आर्टिस्ट असतील म्हणा, या सगळ्यांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजेत. म्हणजे ओव्हरऑल सगळी कास्टिंग तुम्हाला तिथं ठाऊक पाहिजे, तरच ती फिल्म रिव्ह्यू कन्सिडर केली जाऊ शकते, अदरवाईज नाही. त्यामुळे प्लीज मी तर म्हणेन की फक्त स्टोरी लिहिली आणि आपल्याला मार्क मिळाले या भ्रमात राहू नका. त्यामुळे ती रिस्क घेण्याऐवजी तुम्ही अपील लिहा. अपीलमध्ये काही फीचर्स खूप महत्त्वाचे आहेत, ते जर तुम्ही हँडल केलेत, ते जर तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत तर तुम्ही छान स्कोर करू शकता. याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती आहे, तो तुम्ही जरूर बघा. या ठिकाणी आता आपले एकूण सगळे सेक्शन या ठिकाणी झालेले आहेत. या
चारही सेक्शनमध्ये स्कोअर जर चांगला करायचा असेल तर कोणते प्रश्न निवडायचे आहेत या ठिकाणी मी सांगितलेले आहेत. आता ते कोणते निवडायचे आहेत त्या संदर्भातले या व्हिडिओची लिंक जी काही आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. ती जाऊन तुम्ही जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी मदत होईल. आणखीन असे इतर व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर ते प्लीज कमेंट करून मला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. डोकं शांत ठेवा, वेळ खूप कमी आहे. याला जमलं त्याला जमलं, यांनी हे मटेरियल घेतलं ते मटेरियल घेतलं, मग माझं काय, मी काय करू, हे याचा विचार न करत बसण्यापेक्षा तुम्ही आत्ता जे समोर आहे त्या गोष्टींकडे फोकस करा, जेणेकरून तुम्ही छान 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 पद्धतीने मार्क्स मिळवाल. आणि मला पूर्ण खात्री आहे की व्हिडिओ बघणारा प्रत्येक माझा विद्यार्थी हा छान पद्धतीने पेपर सोडवेल याचा याच्यावरती माझा विश्वास आहे. ऑल द बेस्ट टू ऑल. थँक्यू.